स्त्रियांना कसा सेक्स आवडतो हा प्रश्न अनेक पुरुषांच्या मनात असतो. पण हा प्रश्न विचारताना अनेकदा चुकीची दिशा घेतली जाते. कारण बहुतेक वेळा सेक्सकडे फक्त शरीराच्या दृष्टीने पाहिलं जातं. तर स्त्रीसाठी सेक्स हा मन, भावना आणि शरीर या तिन्हींचा एकत्रित अनुभव असतो. स्त्रीला सेक्स आवडण्यासाठी सर्वात आधी जी गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे सुरक्षिततेची भावना. समोरचा व्यक्ती आपला आदर करतो, आपल्याला समजून घेतो, आपल्यावर कोणताही दबाव टाकत नाही, आपली इच्छा आणि मर्यादा मान्य करतो. ही जाणीव स्त्रीला आतून सुरक्षित करते. ही सुरक्षितता मिळाल्याशिवाय ती पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकत नाही. स्त्रीसाठी सेक्स म्हणजे जबरदस्तीने किंवा घाईघाईत होणारी गोष्ट नसून ती एक हळूहळू वाढणारी जवळीक असते. संमती हा या सगळ्याचा पाया आहे. संमती म्हणजे केवळ तोंडाने हो म्हणणं नाही, तर मनाने भावना समजून कोणताही दबाव किंवा भीती नसताना तयार असणं. स्त्रीला नाही म्हणण्याचा अधिकार असतो आणि तो अधिकार समजून घेणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. जेव्हा तिचं नाही आदराने स्वीकारलं जातं तेव्हा तिचा विश्वास अधिक मजबूत होतो. स्त्रियांना घाई आवडत नाही. पुरुषांपेक्षा स्त्रीचं शरीर आणि मन उत्तेजित होण्यासाठी अधिक वेळ घेतं. त्यामुळे संयम खूप महत्त्वाचा असतो. प्रेमळ स्पर्श, शांत आवाजात बोलणं, डोळ्यात पाहून संवाद, साधी जवळीक, हळूहळू वाढणारी आपुलकी या सगळ्या गोष्टी स्त्रीला मानसिकदृष्ट्या तयार करतात. स्त्रीसाठी शब्द खूप प्रभावी असतात. प्रेमाने बोललेले शब्द तिचं कौतुक, तिच्या भावनांची दखल, तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं यामुळे तिला महत्त्वाची वाटते. स्त्रीला असं वाटायला हवं की समोरचा माणूस फक्त स्वतःच्या समाधानाचा विचार करत नाही, तर तिच्या आनंदालाही तितकंच महत्त्व देतो. प्रत्येक स्त्री वेगळी असते. त्यामुळे स्त्रियांना असंच आवडतं असं एकाच वाक्यात सांगणं चुकीचं ठरतं. कोणाला काय आवडतं, काय नाही आवडत, कशामुळे आरामदायक वाटतं, कशामुळे अस्वस्थ वाटतं, हे सगळं संवादातूनच कळू शकतं. संवाद म्हणजे अश्लील बोलणं नाही, तर प्रामाणिकपणे एकमेकांना समजून घेणं. स्त्रीला तिच्या इच्छा मोकळेपणाने सांगता येतील असं वातावरण हवं असतं. तिच्या इच्छांची थट्टा केली गेली, दुर्लक्ष केलं गेलं किंवा तिला लाजवण्यात आलं तर ती लगेच बंद होते. आदर आणि सन्मान मिळाला तरच ती स्वतःहून खुली होते. स्त्रियांना सेक्समध्ये समानतेची भावना आवडते. म्हणजेच सेक्स हा एकतर्फी नसून दोघांचाही अनुभव असावा अशी अपेक्षा असते. फक्त पुरुषाचं समाधान महत्त्वाचं मानलं गेलं तर स्त्रीला वापरल्यासारखं वाटतं. सेक्स म्हणजे फक्त शरीरांचा संपर्क नाही, तर भावना जोडणं आहे. स्त्रीला वस्तूसारखं वागवलं गेलं तर ती कधीच आनंदी होत नाही. तिच्या शरीराचा, तिच्या भावनांचा, तिच्या वेळेचा सन्मान झाला पाहिजे. भावनिक जोड स्त्रियांसाठी फार महत्त्वाची असते. अनेक स्त्रियांना सेक्स हा नात्याचा एक भाग वाटतो. जिथे प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि बांधिलकी असते तिथेच त्यांना पूर्ण समाधान मिळतं. त्यामुळे रोजच्या आयुष्यातील वागणूक, बोलणं, तिची काळजी घेणं, तिच्या अडचणी ऐकून घेणं या सगळ्याचा थेट परिणाम सेक्सवर होतो. दिवसेंदिवस तिला दुर्लक्ष केलं, अपमान केला किंवा तिच्या भावना दुर्लक्षित केल्या तर केवळ बेडवर गेल्यावर प्रेम अपेक्षित ठेवणं चुकीचं ठरतं. स्त्रियांना आपलं शरीर स्वीकारलं जावं असं वाटतं. तुलना, टीका, चेष्टा किंवा अवास्तव अपेक्षा यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होतो. तिच्या शरीराविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, तिला सुंदर असल्याची जाणीव करून देणं, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करणं यामुळे ती अधिक आत्मविश्वासाने अनुभवात सहभागी होते. संयम म्हणजे फक्त वेळ देणं नाही, तर तिच्या प्रतिक्रिया समजून घेणंही आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तिचा आराम किंवा अस्वस्थता, तिचं बोलणं या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गरज असेल तर थांबणं, दिशा बदलणं किंवा फक्त जवळ बसून तिला सुरक्षित वाटू देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जबरदस्ती, दबाव, राग किंवा अपराध भाव निर्माण करणाऱ्या गोष्टी स्त्रीसाठी अनुभव खराब करतात. विश्वास हा स्त्रीसाठी सगळ्यात मोठा घटक आहे. विश्वास निर्माण झाला की ती स्वतःहून पुढाकार घेते, आपली इच्छा व्यक्त करते आणि अनुभव अधिक खुल्या मनाने स्वीकारते. सेक्स नंतरचं वर्तनही महत्त्वाचं असतं.
नंतर लगेच दूर जाणं, दुर्लक्ष करणं किंवा मोबाईलमध्ये गुंतणं यामुळे तिला वापरल्यासारखं वाटू शकतं. प्रेमाने बोलणं, थोडा वेळ जवळ राहणं, तिच्या भावनांची दखल घेणं यामुळे तिच्या मनात सुरक्षिततेची भावना टिकून राहते. समाजात सेक्सबद्दल अनेक गैरसमज आहेत. सेक्स एज्युकेशनचा अभाव असल्यामुळे स्त्रीच्या गरजा समजून घेतल्या जात नाहीत. पण सत्य हे आहे की स्त्रीचं समाधान केवळ शारीरिक नसून मानसिक आणि भावनिकही असतं. तिच्या गरजा ऐकल्या गेल्या, तिच्या भावना मान्य केल्या गेल्या, तिच्या सीमांचा आदर केला गेला, तरच ती अनुभवाला मला आवडतो असं म्हणते. थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्रियांना सेक्स आवडतो तो प्रेमाने, सन्मानाने, संवादाने, संयमाने आणि संमतीने भरलेला असेल तेव्हा. कसं करायचं यापेक्षा कसं वाटायला हवं हे स्त्रियांसाठी अधिक महत्त्वाचं असतं. ही गोष्ट समजली की स्त्रियांना कसा सेक्स आवडतो याचं उत्तर आपोआप स्पष्ट होतं. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.